नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. परमेश्वराची कोणतीही सेवा हा आशीर्वादच आहे. तर आजचा माझा स्वामींचा जप लिहून झाला. तर या जपाच्या लिखित सेवेविषयी तुम्हाला मी सांगते की आपल्याला गुरुमाऊलींनी जी 12 लक्ष स्वामींचा जप लिहिण्याची सेवा दिलेली आहे ती आपल्याला प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला रोजच्या रोज खंड पडू न देता करायची आहे. समजा सुये, सुतक, मासिक पाळी अशा वेळी ही सेवा करायची राहते, पण त्यानंतर परत रोज ही सेवा करण्याला सुरुवात करायची आहे. रोज निदान जमेल तेवढा पान ते 2 पान तरी जप आपल्याला लिहून पूर्ण करायचा आहे. निदान जरी 1 पान 2 पान एवढा जरी जप लिहिला तरी 400 ते 500 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप लिहून होतो. आणि जे कोणी नवीन बघणारे असतील त्यांनी देखील अशा प्रकारे वह्या घेऊन त्यामध्ये लाल किंवा निळ्या पेनाने पण मनापासून रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचे लिखाण करायचे आहे. श्रीमद भागवत यामध्ये म्हटले आहे की या कलियुगामध्ये जर तुम्हाला कोणी तारू शकतो तर ते म्हणजे भगवंताचे नाम. या कलियुगाचे चालक पालक मालक हे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांची केलेली कोणत्याही प्रकारची सर्व प्रकारची सेवा ही एक ना एक दिवस फळाला येतेच. मंत्राधीनम च दैवतम असे श्री गुरुचरित्रात म्हटले आहे. अक्षर समूहाला मंत्र असे म्हणतात. मंत्र शब्दातील मकार म्हणजे मनन, तकार त्राण अर्थात संरक्षण. मंत्रामुळे ते पठण करणाऱ्यांची आंतरिक शक्ती जागृत होते, त्याला सामर्थ्य प्राप्त होते, देवता सहाय्य करतात. मंत्र हा त्या त्या देवतेचा आत्मा असतो. अन्न जसे शरीराचे पोषण करते तसे मंत्र आपल्या मनाचे पोषण करतात. हा स्वामींचा जप लिहित असताना अनेकांना याचे अनुभव आलेले आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयांचाच पूर्ण ब्रह्म आविष्कार आहेत. ते विश्वाचे अंतिम गुरुतत्व आहे. तसेच कलियुगाचे चालक मालक व पालकही तेच आहेत. आपले आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराजच हेच आहेत. मंत्र श्री स्वामी समर्थ हाच आहे. मंत्र षडाक्षरी आहे, त्यात 3 शब्द आहेत. श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी वैभव असा आहे, तर दुसरा शब्द स्वामी हा आहे. स्वामी महाराज अखिल विश्वाचे स्वामी महाराजच आहेत. तिसरा शब्द समर्थ हा आहे, त्याचा अर्थ शक्ती असा आहे. कोणत्याही कार्यासाठी शक्तीची आवश्यकता असतेच. मंत्र सोपा व सुटसुटीत आहे, परंतु त्याची ताकद महान आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ हा सर्व मंत्रांचा राजा आहे. या मंत्राचा नियमित आपल्याला जमेल तसा 11 माळा जप नित्यसेवेमध्ये तर ठेवायचाच आहे, पण त्याचबरोबर गुरुमाऊलींनी दिलेली ही 12 लक्ष लिखित जपाची सेवा आपल्याला दिवसांदिवस लिहून पूर्ण करायची आहे. असे केल्यास स्वामी आपला योगक्षेम तर चालवतीलच, त्याचबरोबर आपल्या बुद्धीला तेज, सद्गुणांचा विकास व आत्मबल निश्चितच प्राप्त होईल. मी दर गुरुवारी, रविवारी तसेच नेहमीच श्री दिंडोरी प्रणित सेवामार्ग या चॅनलवर आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींचे हितगुज ऐकत असते. त्यामुळे माऊलींच्या विविध उपक्रमांची माहिती मिळत राहते. तसेच आज गुरुवार असल्यामुळे घेवड्याची भाजी करायची होती. तर या भाजीसाठी सकाळी सकाळी घेवड्याच्या वेलाजवळ शेंगा तोडायला गेले आणि इतक्या भरपूर शेंगा निघाल्या. खरंच ज्यावेळी इतक्या अशा किलोच्या किलो शेंगा घरच्या झाडावरून निघतात ना, तेव्हा सेंद्रिय विषमुक्त भाजीपाल्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे समाधान भरून येते. याचा एक आलेला आपल्या स्वामींचा अनुभव पण आहे. आत्ताच मागे जी गुरुप्रतिपदा झाली, श्री नृसिंह सरस्वती शैल्यगमन दिवस, त्या दिवशी श्री गुरुचरित्राचे बघा 51 आणि 52 असे 2 अध्याय वाचून नैवेद्य दाखवायचा असतो. तेव्हा पण या घेवड्याच्या वेलावर अशाच शेंगा भरपूर निघाल्या होत्या. तसेच मकर संक्रांतीला पण शेंगा भरपूरच आल्या होत्या. आता या ज्या सुक्या शेंगा आहेत त्यांचे फक्त दाणे घ्यायचे. गेल्या वर्षी तर ज्या शेंगा जाळीतून कुठेच्या कुठे गेल्या होत्या, त्या वेलाच्या शेंगा काढता आल्या नाहीत.
आणि तशाच बऱ्याच शेंगा झाडावर राहिल्या आणि मग शेवटी भरपूर सुकलेल्या शेंगा मिळाल्या आणि मग त्यांच्यात मस्त भरलेले दाणे एवढे निघाले की ते मग कुठल्या ना कुठल्या तरी भाजीत टाकून खायला लागले. तर अशा प्रकारे निसर्गाशी जवळीक माणसाला सत्वगुणांकडे नेते. निसर्ग एकात्मता शिकवतो. भारतीय संस्कृती निसर्गाशी जवळीक साधणारी आहे. लहानपणी संस्कृताच्या पुस्तकात एक श्लोक होता. नद्या आपले पाणी पित नाहीत, झाडे आपली फळे स्वतः खात नाहीत. याप्रमाणे संतांचे परोपकारी जीवन असते. ते आपल्या सर्व ज्ञानाचा व शक्तीचा वापर लोककल्याणासाठी करतात. पृथ्वी माता तर एवढी उदार आहे व परोपकारी आहे की ती आपल्या एका दाण्याचे 1000 दाणे पिकांच्या रूपाने देते, पण कुठेही स्वतःसाठी काही राखून ठेवीत नाही. मुळात हा निसर्ग देवाची सुंदर कलाकृती आहे. भारतीय संस्कृती शेतकऱ्यांनी घडवलेली आहे, वाढवलेली आहे. अशी ही शेतकऱ्यांनी वाढवलेली कृषी संस्कृती आहे. त्यामुळे निसर्ग आपल्या जगण्याचा भाग बनला आहे. निसर्ग आपला गुरु, सखा, दाता, माता, पिता या सर्व नात्यांनी आपल्या भावभावनांशी एकरूप झाला आहे. कृषी संस्कृती निसर्गावर, गायी-गुरांवर, पक्ष्यांवर, झाडावेलींवर, जमिनीवर प्रेम करायला शिकवते. त्या प्रेमाला श्रमाची जोड देऊन जगण्यावर प्रेम करायला माणूस शिकवतो. निसर्गाशी जवळीक माणसाला सत्वगुणांकडे नेते. निसर्ग एकात्मता शिकवतो. भारतीय संस्कृती निसर्गाशी जवळीक साधणारी संस्कृती आहे. म्हणून भावी पिढ्यांवर निसर्गाच्या मूलभूत गुणांचे संस्कार करूनच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता निर्माण करता येईल. निसर्ग हा दानाचा, सहजीवनाचा, एकोप्याचा संस्कार देतो. निसर्ग सुंदर व असुंदर समभावाने स्वीकारण्याची दृष्टी देतो. म्हणून रुद्रसूक्तात म्हटले आहे, नमो पर्णाय पर्णशदाय च. हिरवाई जेवढी अपुवाईची तेवढीच पानगळ ही सहजतेने स्वीकारली पाहिजे. यातूनच जीवनाचा आशा निराशांचा क्रम लक्षात येतो. माणूस या विश्वातला एकमेव असा सजीव प्राणी आहे जो निसर्गातले ईश्वरी चैतन्य जाणू शकतो. म्हणून आपल्या ज्ञानी पूर्वजांना निसर्गाच्या प्रत्येक स्पंदनात प्रार्थनेचे स्वर ऐकायला येत असत. माणसाने आपले व्यक्तिमत्व वृंदावन करावे, आपल्या वाणीला बनवावी प्रार्थना. त्यातूनच साकारतात मंत्र ईश्वराच्या आमंत्रणाचे, आवाहन मांगल्याचे. प्रार्थनेला भाषा नाही, भाव असतात कीर्तनाच्या भाषेसारख्या. वनस्पती पृथ्वीवर उदारतेचे संदेश देत असतात. दुर्वा निष्ठा बनून उत्सवात रंग भरतात. ब्राह्मणत्व घेतलेला सूर्यप्रकाश ब्रह्मारूप शेतकऱ्यांबरोबर रोज जगण्याचे उपनिषद रचत असतो. यातूनच ऐकायला येतात निशब्द प्रार्थना. नद्या गायत्री आहेत. मेघांनी लिहिलेल्या रुद्रपठण करणारे पर्वत, समाधीमग्न आकाश, प्रत्येक उमलणाऱ्या फुलातून अखंड जप श्री स्वामी समर्थांचा. अशी आध्यात्मिक साधना आपल्या आसपास सतत चाललेली असते. त्यातून जीवनाच्या अखंडतेचे ज्ञान होते. जगण्याला अशा अध्यात्म भावाशी एकरूप करणे हाच खरा संस्कार होय. हा संस्कार बालपणापासूनच आपल्यामध्ये रुजला पाहिजे. म्हणजे बघणे, ऐकणे, बोलणे, चालणे, घेणे, देणे, विचार करणे या सर्वांत ईश्वरत्व नांदू लागेल. परमपूज्य सद्गुरू मोरेदादांचे व्यक्तिमत्व अशा आध्यात्मिक संस्कारांनी तयार झाले होते. त्यांनी रामरक्षा आणि शेती यांना एकरूप केले. परमपूज्य गुरुमाऊलींनीही हा वारसा पुढे ठेवून श्रमाला, साधनेला, कर्माला, धर्म व वाणीला वेदांताचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. श्री स्वामी समर्थ चरित्रसार वाचताना ध्यानी येते की श्री स्वामी समर्थ महाराज हे नेहमी घनदाट जंगलातूनच जात असत. कंटकशय्येवरही सुखाने शयन करीत असत. कुबेराचे ऐश्वर ज्यांच्या चरणी लोळण घेते ते परब्रह्मा ऐश्वर्याकडे पाठ फिरवून वडाच्या झाडाखाली विसावते. यामागे निसर्गातल्या चैतन्याशी एकरूपता अनुभवण्याचा व सोने आणि माती
एकाच मुलाची असल्याचा समभाव आहे. श्री गुरु दत्तात्रेय गिरनार पर्वती आहेत, कर्दळी वनात आहेत, म्हणजेच निसर्गाच्या सत्वगुणांतून त्यांची प्रचिती घेणे आवश्यक आहे. निसर्ग हा माणसाचा गुरु आहे. तर अशा प्रकारे ही माहिती आवडल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.